मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत देवांकडून शिवजीची स्तुती कशी केली। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। शालिनी भक्तिसागरवर लिंगपुराण चालू आहे, ते चॅनल पण माझंच आहे, सर्च करा। लिंगपुराण भी खूप छान मराठी भाषेत चालू आहे। श्री गणेशाय नमो नमः। सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे महर्षी, जालंधर दैत्याचा वध झाल्यामुळे देवांवरचे मोठे संकटच नाहीसे झाले। ते अनन्य भावाने शिवजीची स्तुती करू लागले। म्हणाले, हे देवादिदेव, तुम्ही शरणागतांना वात्सल्याने सांभाळणारे आहात। तुम्ही साधू जनांना सुख देतात, भक्तांचे दुःख हरण करतात, महाअद्भुत लीला दाखवतात। तुम्ही अजिंक्य आहात, भक्तीनेच प्राप्त होणारे आहात, दुष्टांचे दमन करणारे आहात। तुम्ही नेहमीच प्रसन्न असतात, वेदांना तुमचा महिमा कळत नाही, म्हणून महात्मे ही तुमची जमेल तशी कीर्ती गातात। तुमचे गुण महात्मे प्रेमपूर्वक वर्णन करून शेषाधिक सर्व मंडळी आपली वाणी पवित्र करतात। तुम्ही दीनदयाळू आणि सर्वत्र व्यापक आहात, सद्भक्तीनेच अविर्भूत होणारे आहात, सत्पुरुषाची श्रेष्ठ गती आहात। तुमच्या कृपेने ब्रह्मज्ञान होते, मानवांना मुक्ती मिळते, दुःख दूर होऊन सुख लाभते। कलावती यांचा उद्धार झाला, मित्रसह राजा व त्यांची प्रिया मदयंती यांना परम कैवल्य लाभले। कैकईची मोठी बहीण सैमिनी व तिची कन्या या दोघींनी योग्यांनाही परम दुर्लभ अशी गती प्राप्त झाली। कैकईची मोठी बहीण सैमिनी व तिची कन्या या दोघांनी योग्यांनाही परम दुर्लभ अशी गती प्राप्त झाली आणि विमर्शन राजाला 7 वेळा राजकुळात जन्म मिळाला व अंती सद्गती लाभली। चंद्रसेन राजाने अनेक उत्तम ते भोग भोगले, त्याचे इहपर कल्याण झाले। श्रीकर हा गवळणीचा पुत्र होता, त्याला हनुमंताने उपदेश केला होता, त्याला ही दोन्ही लोकी सुख मिळाले। हे प्रभू, तुमच्या आराधनाने धर्मगुप्त आणि राजपुत्र सुखी झाले, शुचिव्रताचे दारिद्र्य दूर झाले। चित्रवर्मा राजाला देव दुर्लभ ऐश्वर्य व सद्गती मिळाली। राजपुत्र चित्रगंध व सिमितिनी यांच्या सर्व दुःखांचे व संकटाचे निवारण होऊन त्यांना परम सुख लाभले। मंदर नामक ब्राह्मण वेश्यागमन करणारा अधम आणि दुष्ट होता, त्याला शिवलोकी गती मिळाली। राजपुत्र भद्रायूच्या जन्माचे कल्याण झाले। अनेक स्त्रियांना भोगणारा मदिरापान व भक्षण करणारा दुर्जनही विमुक्त झाला। एक शब्बर भील नियमितपूर्वक चिताभस्म अर्पून तुमची पूजा करत असे। एके दिवशी त्याला चिताभस्म मिळाले नाही, म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःचे दहन केले आणि तिच्या शरीराचे भस्म अर्पण करून त्याने तुमची पूजा केली। तेव्हा तुम्ही त्याला प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीला जिवंत केले, त्याने आपले लोकी नेले। सुधर्म हा भद्रसेन राजाचा पुत्र होता व तारक हा भद्रसेनाच्या मंत्राचा पुत्र। ते पूर्वी जन्मी कोंबडा आणि माकड होते। महानंदा नामक वेश्याने त्यांना पाळले होते। ते दोघांनी रुद्राक्षाचे आभूषणे गळ्यात नेहमी घालत असे, शिवभजनाच्या तालावर नेहमी नाचत असे। त्या पुण्याईने दोघांना राजपुत्र आणि प्रधानपुत्राचे जन्म मिळाले होते आणि मनुष्य मिळाले होते, परमेश्वर लाभले होते। महानंदा पिंगला वेश्या असूनही तुमच्या सेवेने तिचा उद्धार झाला। शारदा ही ब्राह्मणाची कन्या व बालविधवा होती, तुमचे व्रत करून ती पुत्रवती सौभाग्यवती झाली। बिंदुक ब्राह्मण वेश्यागमन करणारा होता, चंचुला ही त्याची पत्नी तुमच्या कथा श्रवण करत असे, तिला परमगती मिळाली। हे पार्वतीपती, अशा प्रकारे आजपर्यंत अनेकांनी तुमची भक्ती करून नरजन्माचे सार्थक करून घेतले आहे। तुम्ही तुमच्या कृपेचे सागर आहात, भक्तीला वश होऊन भक्ताच्या अधीन होऊन राहतात। तुम्ही प्रकृती पुरुषाचेही पलीकडे आहात, परब्रह्म परमेश्वर आहात, निर्गुण असूनही त्रिगुणाचा आधार आहात। ब्रह्मा विष्णू महेशी तुमचेच रूपे आहेत। तुम्ही निर्विकार आहात, सर्वांचे ईश्वर आहात, तरीही नित्य अनेक प्रकारची कामे करतात। आम्ही सर्व देव तुमचे दास आहात, तुमचे प्रजानन आहात, तुम्हाला नेहमी शरण आहोत। तुमच्या आमच्यावर कृपादृष्टी ठेवा। आज जालंधर दैत्यापासून आमचे रक्षण केले, तसेच प्रत्येक संकटातून आमचे रक्षण करा। व्यासजी अशा प्रकारे देव सिद्ध आणि मुनिजनांनी भगवान शिवजींची भक्तिभावाने स्तुती केली, त्यामुळे ते प्रसन्न झाले। देवांना इष्ट वरदानाने देऊन अंतर्धान पावले। संतुष्ट झालेले देव आणि ऋषी शिवजींचे गुणगान करत होते, आपल्या आपल्या स्थानी गेले। मुने, जालंधर वधाचे आख्यान महापुण्यदायक असून समस्त पापांचे नाश करणारे, जो कोणी ऐकेल त्याला महापुण्यदायक पुण्यफळाची प्राप्ती होईल, समस्त पापाचा त्याचा नाश होईल। दत्तराजाचा नाश झाल्यावर देवाने जी स्तुती केली ती पुण्यदायक ही पापनाशक कथा जो कोणी नित्य श्रवण करेल, या 2 शब्द पण ऐकेल, त्याला नित्य सुख देणारी आणि शंकरांना आनंद देणारे, संपूर्ण त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असे अभिष्ट व्रत त्यांना आणि पुण्यफळाची प्राप्ती होईल। जो मनुष्य जालंधराचे आख्यान वाचून ही शिवस्तुती रोज म्हणतो, त्याच्यावर गणपतीची कृपा अखंड राहते, असे हे येथे शिवाने सांगितलेले संपूर्ण मी तुम्हाला सांगितले आहे। ध्राती, मालती, तुलसी यांची उत्पत्ती कशी झाली? व्यासजी
सनतकुमारांना म्हणाले, हे ब्रह्मपुत्र, जालंधराच्या पत्नीने वृंदेने देहत्याग केल्यावर विष्णूने तिच्या चित्तेपाशीच बसून राहिली आणि असे तुम्ही म्हणालात. त्यानंतर पुढे काय झाले? सनतकुमार म्हणाले, मुने, जालंधराच्या वधानंतर देवांनी शिवजीची स्तुती केली. त्यांना वरदान देऊन अदृश्य होण्यापूर्वी शिवजी म्हणाले, ब्रह्माजी आणि सर्व देवांना, जालंधर हा माझा अंश होता, पण तुम्हाला सुखी करण्यासाठी मी त्याचा वध केला. त्यामुळे तुमचे समाधान झाले की नाही? तुम्हाला आणखी काय सांगायचे असेल ते अवश्य सांगा. तेव्हा देवांना अतिशय सुख आनंद झाले. ते म्हणाले, महादेव, तुम्ही आम्हाला दैत्यांच्या भयापासून मुक्त केलेत, पण आता आम्हाला एक नवीनच काळजी उत्पन्न झाली आहे. त्यांनी शिवजींनी आधीचा वृत्तांत सांगितला. ते पुढे म्हणाले, प्रभो, माता पार्वतीच्या आज्ञेने श्रीहरीने वृद्धेला मोठ्या प्रयत्नाने मोहित केले. त्यांचे कपट उघड झाल्यावर तिने अग्निप्रवेश केला. तिला मुक्ती मिळाली, पण तिच्या सौंदर्याने मोहित होऊन ते अजूनही तेथेच आहे. तेथे चिताभस्म धारण करून तेथेच भटकत आहे. सिद्धांनी, मुनींनी आणि आम्ही सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांना काही पटतच नाही. त्यांची अवस्था पाहून आम्ही चिंतेत आहोत. आता तुम्ही तरी त्यांना समजावा. त्याचे घराणे ऐकून शिवजी स्वच्छंद हसले आणि ते म्हणाले, देवांनो, लोकांना मोहित करणारी माझी माया अतिशय दुस्तर आहे. संपूर्ण विश्वासवर तिचीच सत्ता आहे. तिच्यामुळे श्रीहरी कामाच्या अधीन झाले आहे. तिलाच उमादेवी, त्रिदेवीची जननी, मूल प्रकृती व गिरजा असे म्हणतात. ती शिवा नामक भगवती शरणागताच्या रक्षण करून त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण करणार आहे. तुम्ही तिला शरण जा. तुम्ही तिची स्तुती करा. श्री विष्णूचा मोह नाहीसा व्हावा म्हणून तिला विनंती करा. ती प्रसन्न होऊन तुमचे कार्य करेल. त्यानंतर रुद्रदेव आपल्या गणांसह अंतर्धान पावले. शिवजींच्या आज्ञानुसार देव भक्तवत्सल्य प्रकृती देवीची स्तुती करू लागले. ते म्हणाले, जिच्या योगाने सत्व, रज, तम हे 3 गुण प्रकट होऊन सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करतात. जिच्या इच्छेने विश्व दृश्य मन आणि अदृश्य होते, या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो. जी समस्त विश्वांमध्ये भरून आहे, जी शब्दादी गुणांचे रक्षण करते, ती त्रैलोक्यात नानाविधी रूप गुणांनी नित्य सम्मुख असूनही ओळखता येत नाही, त्या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो. जिच्या भक्तीने युक्त असलेल्या पुरुषांना दारिद्र्य आणि मोहाने उत्पन्न झालेले विकार त्रास देत नाही, त्या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो. हे शिवे, ज्यावेळेस शिवजींचे व जालंधराचे युद्ध झाले, त्यावेळेस गौरीच्या आज्ञानुसार श्रीहरींनी दैत्यराजाची पत्नी वृंदा हिला मोहित केले. आपला सतीरूप धर्म नष्ट झाला म्हणून तिने अग्निप्रवेश केला. तिला सद्गती मिळाली. जालंधर युद्धात मारला गेला. शिवजी दयावान आहे म्हणून त्यांनी आम्हाला मोठ्या भयापासून मुक्त केले. हे भगवती, आज त्याच्याच आज्ञेने आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आणि शंकर दोघेही भक्ताचा उद्धार करणारे आहोत. हृदयाच्या लावणीने मोहित झालेले श्रीहरी तिचे चिताभस्म धारण करून ज्ञानरहित होऊन जालंधराच्या नगरातच राहिले आणि आम्ही सिद्धांनी, मुनींनी त्यांची पुष्कळ समजूत काढली, पण त्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांनी काही समजूत घातली नाही. म्हणून आम्हाला तुझ्या सहाय्याची अपेक्षा आहे. तू आमच्यावर दया कर. श्रीहरी पूर्वीप्रमाणे वागतील असे कर. देवांनी भगवतीची स्तुती केली तेव्हा आकाशात विलक्षण तेज प्रकट झाले. तेजोमंडलाच्या मध्यभागी ब्रह्माजी, इंद्रादिक देवांना देवीचे दर्शन झाले. त्यांनी तिला नमस्कार केला. तेव्हा आकाशवाणी ऐकू लागली, मी त्रिगुणांमुळे 3 रूपांनी स्थित आहे. सत्व, रज, तम या 3 गुण परवत्व, सरस्वती, लक्ष्मी, गौरी, काली हीच 3 रूपे आहेत. माझ्या आज्ञेने तुम्ही त्यांच्यापाशी जा. त्यांचे तुमचे मनोरथ पूर्ण होतील. ती नभोवाणी ऐकून देवांना फार आनंद झाला. तेवढ्यात आकाशातील तेजस्वी अंतर्धान पावले. भगवती प्रकृती देवीच्या सांगण्यावरून देवांनी सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी यांची मनपूर्वक स्तुती केली. तेव्हा त्या देवांनी त्यांना आदर आणि नमस्कार केला आणि मग सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा त्या म्हणाल्या, देवांनो, आम्ही देवांना 3 बीजे दिली आहेत. त्या अंतर्धान पावल्या. त्या देवी ब्रह्मा, विष्णू, रुद्र त्रिदेवाच्या शक्ती होत्या. त्यांनी दिलेली बीजे घेऊन देव श्रीहरीपाशी गेले. ती बीजे वृंदेच्या चिताभूमीत पेरली आणि शिवजीचे स्मरण करून काय होते याची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात आणि 3 बीजांपासून धात्री, आवळी, मालती आणि तुलसी या 3 वनस्पती प्रकट झाल्या. सरस्वतीने दिलेल्या बीजापासून धात्री, लक्ष्मीच्या बीजापासून मालती आणि गौरीच्या बीजापासून तुलसी तयार झाली. त्या वनस्पती दृष्टीस पडतात श्रीहरी उठून बसले. त्यांच्या प्रेमाने अवलोकन करू लागले. तुलसी आणि धात्री याही त्याच्याकडे प्रेमाने राहू लागल्या. पण लक्ष्मीच्या बीजापासून उत्पन्न झालेली मालती मात्र ईर्ष्येने पाहू लागली. त्यामुळे ती निंद झाली. धात्री व तुलसी प्रीतिपद झाल्या. श्रीहरी आपले दुःख विसरून त्या दोघींसह वैकुंठास गेले. तेव्हापासून कार्तिक महिन्यात सर्व देवांना, विशेषतः श्रीहरींना धात्री आणि तुलसी आवडत्या असतात. त्याही तुलसी विशेष श्रेष्ठ आहे. गणपती सोडून इतर सर्व देवांची ती आवडती आहे. गणपतीला तुलसी चालत नाही आणि तुलसी चढू नये. जो कोणी तुलसी चढवतो गणपतीला तो श्रापित होतो. महाविष्णू वैकुंठात स्थिर झाल्यामुळे देवांची काळजी दूर झाली. ते आनंदाने आपापल्या स्थानी गेले. व्यासजी, हे आख्यान सर्व पापे नैशे करणारी, सर्व कामना पुरवणारी, सर्व कामांची इच्छा पूर्ण करणारी
करणारी, ज्ञान वाढवणारी जो मनुष्य हे आख्यान नित्य श्रद्धेने श्रवण करवतो, पठन करतो, त्याला परमगतीची प्राप्ती होते. जो वीर आहे तोच हे आख्यान वाचू शकतो आणि श्रवण करू शकतो. जो वीर आहे तो आख्यान वाचून युद्धाला जर गेला तर निसंशय त्याची विजय होते. या आख्यानाच्या प्रभावाने ब्राह्मणाला ब्रह्मविद्या प्राप्त झाली आहे, क्षत्रियांना विजय प्राप्त झाला आहे, वैश्यांना धनाची प्राप्ती झाली आहे, शूद्रांना सुखाची प्राप्ती झाली आहे. आणि आख्यान शिवभक्ती वाढवणारे आणि इहपर कल्याण करणारे जो कोणी हे आख्यान ऐकेल त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, त्यांच्या मुलांच्या प्रगती होईल, वाढ बुद्धीत सुद्धा वाढ होईल. शंखचूडाची उत्पत्ती. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, आता मी तुम्हाला शिवजींनी शंखचूड नामक दैत्याचा वध केला ती कथा सांगणार आहे. ती लक्षपूर्वक ऐका. ब्रह्माजींनी मरीची नावाचा पुत्र होता. त्याचा पुत्र कश्यप हा धर्मात्मा, सृष्टीकर्ता आणि विधात्याच्या आज्ञेचे पालन करणारा होता. दक्षाने आपल्या 13 कन्यांचा त्याच्याशी विवाह लावून दिला होता. त्यांना अनेक संतती झाली. त्यांची नावे सांगितली. सांगत बसला तर आकारण पाल्या लावल्यासारखे होईल, म्हणून त्याविषयी आता काही सांगत नाही. असो, कश्यपाच्या स्त्रियांपैकी एकीचे नाव धनु होते. ती अतिशय सुंदर होती, पतिव्रता होती. तिला अनेक बलवान पुत्र झाले. विप्रचिती हा त्यापैकी एक. तो महाबलाढ्य आणि पराक्रमी होता. त्याचा पुत्र दंभ हा धार्मिक वृत्तीचा, विष्णुभक्त आणि जितेंद्रिय होता. त्याला मुलगा नव्हता, म्हणून त्याचे शुक्राचार्यांना गुरु करून त्याच्याकडून कृष्ण मंत्राचा उपदेश घेतला. मग तो पुष्कर क्षेत्री गेला. तेथे 1,00,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा त्याच्या मस्तकावरून दुसह्य तेज प्रकट झाले. त्या तेजामुळे देवांना आणि मुनींना फार त्रास होऊ लागला. ते इंद्राला पुढे करून ब्रह्मदेवाकडे गेले. त्याने सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना घेऊन ब्रह्माजी वैकुंठास गेले. देवांनी श्रीहरीची स्तुती केली व म्हणाले, भगवन, कोणाच्या तरी तेजाने आम्ही संतप्त होत आहोत, पण तो कोण आहे, कुठे आहे याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, आमचे रक्षण करा. तेव्हा श्रीहरी मधुर हास्य करून म्हणाले, देवांनो भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि भिवू नका, स्वस्थ राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कोणाही जाणीवपूर्वक उपद्रव देत नाही किंवा प्रलय काळही आलेला नाही. दंभ नावाचा एक दानव माझा भक्त आहे. तो पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करीत आहे. मी त्याला वर देऊन तपापासून निवृत्त करतो, म्हणून तुमचा ताप दूर होईल. या आश्वासाने देवांना धीर आला. ते आपापल्या स्थानी परतले. त्यानंतर श्रीहरी लवकरच पुष्कर क्षेत्री गेले. दंभ नारायण मंत्राचा जप करत तपश्चर्येत मग्न झाले होते. श्रीहरींनी त्याला दर्शन दिले आणि अपेक्षित वर मागण्यास सांगितले. समोर साक्षात भगवंत उभे आहेत हे पाहून त्याला आनंद पारावर राहिला नाही. त्याने श्रीहरींना मनोभावे नमस्कार केले आणि म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला महाबलवान, महापराक्रमी, देवांना अजिंक्य आणि त्रैलोक्य जिंकून गेला असा पुत्र द्या. तेव्हा श्रीहरींनी त्याला मनवंचित वर दिले. त्याला घोर तपस्या पासून निवृत्त केले आणि अंतर्धान पावले. दंभाची तपश्चर्या सिद्ध झाली. त्याने श्रीहरीचे स्मरण करून त्यांना कृतज्ञतेने नमस्कार केला. मग तो समाधानाने स्वगृही गेल्यावर थोड्या दिवसात त्याची पत्नी गर्भवती झाली आणि त्या गर्भाच्या तेजाने ती झळकू लागली. सुदामा नावाचा गोप श्रीकृष्णाचा पार्षद होता. राधेने शाप दिल्यामुळे तो दंभ पत्नीच्या पोटी गर्भरूपाने आला होता. योग्य वेळी प्रस्तुत होऊन त्या साध्वीने एका श्रेष्ठ पुत्रात जन्म दिला. पित्याने मुनींना बोलावून त्याचे जातकर्म केले. पुत्रप्राप्तीनिमित्त मोठा उत्सव केला. पुढे एका शुभदिनी ताटामाटात बारसे करून त्याचे शंखचूड असे नाव ठेवले. तो शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे लहानाचा मोठा होऊ लागला. आपल्या बाललीलांनी सर्वांना आनंद देऊ लागला. तो अतिशय तेजस्वी होता, बुद्धिमानी होता. त्यांना लहानपणी सर्व विद्या आत्मसात केल्या होत्या, त्यामुळे त्या कुटुंबातील सर्वांचा आवडता होता. आता शंखचूडाचा विवाह. सनत कुमार व्यासांना म्हणाले, महर्षी, शंखचूड मोठा झाला. त्याने जिगीश्व मुनीच्या उपदेशावरून पुष्कर क्षेत्री जाऊन प्रदीर्घ काळ तप केले. जितेंद्रिय राहून एकाग्र चित्ताने गुरुपदिष्ट ब्रह्मविद्येच्या ब्रह्मदेवाचा मंत्राचा जप केला आणि त्याच्या आराधनेने लोकगुरु ब्रह्माजी प्रसन्न झाले. त्यांनी शंखचूडाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. त्याने ब्रह्माजींना नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्यांनी म्हणाले, भगवान, तुमच्या दर्शनाने मी अगदी धन्य झाला आहोत. माझी तपश्चर्या फलद्रूप झाली. तुम्ही मला काही देऊ इच्छित असाल तर देवांनी मला जिंकू नये असा वर द्या. ब्रह्माजींनी तथास्तु म्हणून त्याला अपेक्षित वर दिला. दिव्य श्रीकृष्ण कवच दिले व शंखचूडा, आता तू बद्रिकाश्रमास जा. तेथे धर्मध्वजाची कन्या तुलसी सकाम भावनेने तपश्चर्या करत आहे, ती तुझ्याशी विवाह कर असे सांगून ते अंतर्धान पावले. तपश्चर्या सिद्ध झाली म्हणून शंखचूडाला फार आनंद झाला होता. ब्रह्माजीने दिलेले श्रीकृष्ण कवच गळ्यात बांधून तो बद्रिकाश्रमास गेला. तेथे धर्मध्वजाची कन्या तुलसी तपश्चर्या करीत होती. ती अत्यंत कमनीय व मनोहर होती. त्या सौंदर्यवती तरुणीने त्याच्याकडे पाहून स्मित केले. तिला पाहून त्यालाही फार आनंद प्रसन्न झाले.
त्यांनी तिची चौकशी केली. म्हणाला, हे सुंदरी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? तू बोलत का नाहीस? तू मला दास समजून तुझ्या सेवेत घे. ती म्हणाली, मी धर्मध्वजाची कन्या असून त्या तपोवनात तपश्चर्या करीत आहे. तुम्ही कोण आहात? येथे कशासाठी आला आहात? कृपा करून आपल्या मार्गाने जा. स्त्री ही मोहात टाकणारी वस्तू आहे. ती मायारूपी, निंदनीय, दोषास्पद मानलेली आहे. ती ब्रह्मादिकांना मोहित पाडणारी व विचारवंतांना साखळीप्रमाणे जखडून ठेवणारी आहे. तिची मधुर वचने ऐकून आणि तिच्या होठावरील हास्य पाहून चंद्रचूड म्हणाला, देवी, तुझे बोलणे सर्वस्व खोटे आहे असे मी कधीच म्हणणार नाही. त्यात काही सत्य आहे का व काही असत्य आहे, ते थोडेसे मदयुक्तही आहे. आता माझे म्हणणे ऐक. पतिव्रता स्त्रियांमध्ये तू अग्रणी आहेस. त्या क्षणी मी तुझ्याकडे पापी दृष्टीने पाहत नाही आणि तू सुद्धा माझ्याकडे भलत्या अर्थात बघत नाहीस. हे अगदी स्पष्ट आहे. मी ब्रह्माजीच्या आज्ञेने तुझ्यापाशी आलो आहो आणि गंधर्व पद्धतीने तुझ्याशी विवाह करू इच्छिते. माझे नाव शंखचूड. मी धनुजा वंशज, दंभ दानवाचा पुत्र आहे. देवांना अजंक्य आहे. पूर्वजन्मे मी श्रीकृष्णाचा पार्षद होता. सुदामा नामक गोप होता. राधेच्या शापेमुळे मला हा जन्म मिळाला आहे. मी श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. शंखचूडाने तुलसीला प्रामाणिकपणे आपले मनोगत सांगितले. त्यामुळे ती प्रसन्न झाली. तिने मंदस्मित केले व म्हणाली, हे भद्रे पुरुष, तुझ्या सात्विक विचारांनी मी खरोखर प्रभावित झाली आहे. ज्या स्त्रियांकडे पारिजात होत नाही तोच या जगात धन्य होय. कारण ज्याला स्त्रीने जिंकली आहे असा पुरुष सदाचारी असला तरी अपवित्रच मानला जातो. देव, पित्तर इतकेच नव्हे तरी माणसंही त्याची निंदा करतात, त्याचा तिरस्कार करतात. मनुष्य मेल्यावर सूतक येते तेव्हा ब्राह्मण 10 दिवसांनी, क्षत्रिय 12 दिवसांनी, वैश्य 15 दिवसांनी, शूद्र 1 महिन्याचे शूद्र होतो असे वेदांमध्ये स्पष्ट सांगितले आहे. पण स्त्री जिंकलेले पुरुष कधीही शूद्र होत नाही. चित्तेच्या ज्वालास त्याला शुद्ध करतात. असा स्त्रीजात पुरुषाने केलेले पिंड तर्पण करून पित्तर स्वच्छेने ग्रहण करत नाही. त्याने दिलेले फलपुष्प देव स्वीकारत नाही. ज्याचे मन श्रीहरण केले आहे त्याला ज्ञान, तप, होम, पूजा, विद्या किंवा दान यापासून काहीही पुण्य लाभ होत नाही. तुमच्या विद्येचा प्रभाव किती आहे हे पाहण्यासाठी मी तुमची परीक्षा घेतली. कारण आता आपल्या भावी पतीची परीक्षा घेऊन स्त्रीने त्याच्याशी विवाह केला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे दोघे अशा प्रकारे बोलत असताना ब्रह्मदेव तेथे आले. ते म्हणाले, शंखचूडा, तू हिच्याबरोबर वादविवाद काय करत बसलास? गांधर्व पद्धतीने हीच पाणी ग्रहण कर. तू पुरुष रत्न आहेस. ही तुलसी श्रेष्ठ स्त्री रत्न आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ तुलसी श्री रत्न श्रेष्ठ आहे. चतुर आणि गुणवान अशा स्त्री पुरुषांचा संगम हा उत्तमच असतो आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात. आता तुमची मनेही जुळलेली आहेत. कसलाही विरोध नाही. मग वाट कसली बघत आहोत? तिच्याशी विवाह कर. तुलसी, तू अशा गुणवान पतीची परीक्षा काय घेतेस? हा माझ्या आज्ञेने येथे आला आहे. सूर, असुर, दानव सर्वांना भारी आहे. तू याच्याशी विवाह कर. लोकांमधील उत्तमोत्तम स्थानी चिरकाल यथेष्ट विवाह कर. शेवटी याला श्रीकृष्णाचा गोलोक प्राप्त होईल आणि तूही वैकुंठात जाशील. ती शुभ वचने ऐकून शंखचूड आणि तुलसी माताला परमानंद झाला. त्यांनी ब्रह्माजींना आनंदाने नमस्कार केला. त्यांना आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेनुसार शंखचूडाने तुलसीचे पाणी ग्रहण केले. तिला घेऊन ते आपल्या पित्याकडे गेले. दोघंही आनंदाने राहू लागले. शंखचूडाचा पराक्रम. श्री गणेशाय नमः. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे महर्षे, शंखचूडाला वर मिळाला आणि तो विवाह करून घरी आला. हे कळताच दानवांना फार आनंद झाला आणि ते सर्वत्र एकत्र जमले. आपल्या गुरुसह त्याच्या भेटीस आले. त्यांच्या विनयपूर्वक नमस्कार केला. त्यांची स्तुती केली आणि तोच आपला कैवारी आहे असे भावनेने त्याच्याजवळ उभे राहिले. कुलगुरू शुक्राचार्यांना पाहून शंखचूडाने उत्पादन देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना उत्तम आसनावर बसवले. साष्टांग नमस्कार घातला. शुक्राचार्यांनी त्या तेजस्वी शिष्याला अनेक आशीर्वाद दिले व मग देव आणि दानवांचा सर्व वृत्तांत सांगितला. सूर आणि असुर यांच्या स्वभावात असलेले वेर, देवांना मिळालेले अधिकार, त्यांनी दानवांबरोबर केलेली कपटकृत्ये केली, त्यांना सातत्याने मिळणारे विजय, बृहस्पतीकडून त्यांना मिळत असलेले साह्य आणि या सर्व गोष्टींमुळे दानवांची झालेली दुर्दशा या संदर्भात सविस्तर खुलासा केला. त्यानंतर सर्वांनी विचार करून त्याला शंखचूडाला दानव आणि असुर यांचे अधिपत्य दिले. शुक्राचार्याच्या हस्ते त्याला अभिषेक केला. त्यावेळी दानवांना फार आनंद झाला. त्यांनी मोठा उत्सव केला. आपल्या राजाला अनेक भेटी दिल्या. राजसिंहासन व अधिकार प्राप्त झाल्यामुळे शंखचूडालाही प्रसन्न वाटत होते. शुक्राचार्यांनी त्याला त्याचे कर्तव्य समजावून सांगितले. ते म्हणाले, शंखचूडा, आज तू असुरांचा अधिपती झाला आहेस. असुरांचे राज्य तुझ्या हाती देताना मला विशेष हर्ष होत आहे. तू महावीर आहे, बलवान आहे, पराक्रमी आहे. सर्व असुर तुझ्या आज्ञेत आहे. त्याचे रक्षण कर. या राज्याचा विस्तार करणे हे तुझे दायित्व आहे. हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर ते आपल्या स्थानी निघून गेले. शुक्राचार्याची आणि आज्ञाशीर सावध मानून शंखचूड राज्य करू लागला आणि त्याने राज्य विस्तार करण्याचे ठरवले. दैत्य, दानव, राक्षसांचे अफाट सैन्य इंद्रपुरीवर चढाई करायला गेले. तारकांमध्ये चंद्र
ग्रहांमध्ये सूर्य शोभून दिसतो तसा दंभपुत्र हा असुर सेनामध्ये शोभून दिसत होता. शंखचूड युद्धासाठी आलेला आहे हे कळताच इंद्राने देवगणांना युद्धसिद्धेचे आदेश दिले. देवांची मोठी सेना घेऊन ते असुर दळावर धावून गेले. उभय पक्षी भयंकर रणकंदन झाले. वीरांच्या गर्जनांनी आणि रणवाद्याच्या निनांनी नभोमंडल दणदणले. संतप्त झालेले देवांनी प्रखर प्रतिकार करून असुरांना मागे हटवले. जर्जर झालेले दानव पराभव पत्करून रणगणातून पळून जाऊ लागले. ते दृश्य पाहून दैत्यराज शंखचूडाने प्रचंड गर्जना केली. दुसऱ्या क्षणी असुरांची बलाढ्य सेना घेऊन तो देवांवर धावून आला. त्यांनी देवसैन्यात घुसून भीषण संहार केला. त्याचे तेज असह्य होऊन देवांनी रणगणातून पळ काढला. प्राणरक्षणार्थ गिरिगंधराचा आणि गुहाचा आश्रय घेतला आणि जेथे जेथे लपून बसले होते तेथून हुडकून काढून त्यांनी सर्वांना शरण आणले. त्या युद्धात परमप्राप्तीचा शंखचूडाला मोठा विजय मिळाला. त्याने इंद्रपती हस्तगत करून स्वर्गलोकावर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. देवांचे सर्व अधिकार हिरावून घेतले आणि त्यांचे योग्य भाग स्वतःच ग्रहण करू लागला. त्याचबरोबर कुबेर, चंद्र, सूर्य, अग्नी, यम, वायू याचे अधिकारही चालू लागला. देव, असुर, दानव, राक्षस, गंधर्व, नाग, किन्नर आणि मनुष्य हा सर्वांचा तो एकछत्र साम्राट बनला. सर्व लोक त्याच्या आज्ञेचे पालन करू लागले. अशा प्रकारे शंखचूडाने प्रदीर्घ काळ त्रिभुवनावर राज्य केले आणि त्याच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होती. तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा आदी व्याधी असे काही नव्हते. पृथ्वीवर वनस्पती, औषधी, धान्य आपोआप उगत होते. वृक्ष फळाफुलांनी बहरलेले असत. नद्यांमधून नेहमी स्वच्छ पाणी वाहत असे. खाणीमधून मणी आणि सागरामधून रत्न मिळत होती. चारी वर्णश्रमाचे लोक आपापल्या धर्मानुसार वागत होते. त्याच्या शासनकाळात त्रैलोक्यात कोणीही दुःखी नव्हते. सर्व जीव सुखात आनंदाने राहत होते. त्याच्यामध्ये कोणतेही विकार होत नव्हते. शंखचूड हा गोलक स्वामी श्रीकृष्णाचा परम मित्र होता. शापामुळे दानव कुळात जन्म झालेला असला तरी ती साधव वृत्तीने राहणारा होता. तो नेहमी कृष्ण भक्तीत रममान असे. तो भक्ती प्रभावानेच त्याला श्रेष्ठ अधिकार प्राप्त झाले होते. पराधीन होऊन राहिलेले देव मात्र हताश व निराश झाले होते. त्याच्या अंतःकरणात बुंद द्वेष खदगदित होता. काय करावे हे सुचत नव्हते. त्यांनी आपसापसात सलमसलत केली. मग ते ब्रह्मदेवापाशी गेले. त्यांना वंदन करून आपली व्यथा निवेदन केली. ब्रह्मजींनी त्यांचे सात्वन केले. त्यांना घेऊन ते वैकुंठास गेले. तेथे श्रीहरीचे दर्शन घेतले. शंख, चक्र, गदा व पद्य धारण केलेल्या, पितांबर नेसलेल्या, किरीट, कुंडली आणि वनमालांनी विभूषित अशा श्रीहरींना पाहून त्यांची डोळे धन्य झाली. त्या समयी सनदनादी सिंध त्यांची वनमालांनी विभूषित अशा श्रीहरींनी पाहून त्यांचे डोळे धन्य झाले आणि मग सनदनांदी सिद्ध त्यांची भक्तिभावाने सेवा करीत होते. ब्रह्मादी देवांनी मुनींनी महाविष्णूंना नमस्कार केला. ते डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, हे जगन्नाथा, हे वैकुंठाधिपती, तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी आहात, गुरु आणि रक्षक आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात. संकटामध्ये त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणारे आहात. म्हणून तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. मग ते विनम्र भावनेने हात जोडून उभे राहिले. श्रीहरींनी ब्रह्माजींना विचारले, ब्राह्मण, तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात? तुम्हाला काय त्रास आहेत, कोणते दुःख आहेत ते सांगा. ब्रह्माजींनी त्यांना शंखचूडाचा सर्व वृत्तांत सांगितला. त्याच्यामुळे देव कसे प्रभाहीन व पराधीन झाले आहेत हे कथन केले. तेव्हा श्रीहरी, ब्रह्माजी, शंखचूडाची सर्व हकीकत मला माहिती आहे. तो जन्मीचा तेजस्वी गोप आहे, माझा भक्त आहे. मी तुम्हाला वेश्याविषयी थोडक्यात सांगतो, ऐका. शिवलोकामध्ये भगवान महादेव उमेसहित निवास करत होते. तेथून जवळच गोलोक आणि शिवजीच्या गोशाळा आहे. श्रीकृष्ण हे माझे दुसरे रूप आहे. ते स्वइच्छेने शिवइच्छेने गोलोकी राहतात, गायीचे रक्षण करतात, आनंदाने विहार करतात. प्रकृतीची पाचवी मूर्ती जगदंबा माता, अंबे माता, राधा ही सुद्धा त्याच्या समवेत तेथे असते. तिच्या देहातून उत्पन्न झालेली गोप आणि गोपी तिच्या श्रीकृष्णाच्या आज्ञेत राहून नेहमी दिलेली कार्य करतात. शंखचूड पूर्वजन्मी त्याच्यापैकी एक गोप होता. शिवजीच्या लीलेने मोहित झाल्यामुळे शापग्रस्त होऊन तो दानव योनीत जन्मला आहे. त्याचा मृत्यू भगवान शिवजीच्या त्रिशूळाने होणार आहे असे श्रीकृष्णाचे वचन आहे. मृत्यूनंतर दानवी देह सोडून तो त्याच्या पार्षद होणार आहे. म्हणून तुम्ही कोणतेही भीतीने बाळगता भगवान शंकरांना शरण जा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. जो कोणी शंखचूडाचा हा अध्याय ऐकेल त्याचे कल्याण होईल आणि त्याला इहलोकी परलोकी 7 जन्मापर्यंत त्याला सुख, धान्य, यश, कीर्ती मिळेल. 7 जन्माचे दारिद्र्य त्याचे दूर होईल असे शिवाने स्वतः सांगितले आहे. शंखचूडाच्या वधासाठी देवांचे शिवजींकडे साकडे. सनत्कुमार म्हणाले, व्यासजी ब्रह्मदेव आणि सर्व देवांना घेऊन श्रीहरी महादिव्य निराधार आणि अभौतिक अशा शिवलोकी गेले. श्रीहरी आणि ब्रह्माजी आत गेले. शिवलोक रत्नजडित अत्यंत उज्ज्वल होता.
तेथे पाहिला. द्वारावर रत्नसिंहासनावर बसलेले द्वारपाल दिसले. श्वेत वस्त्र परिधान केलेले, रत्नमय अलंकार घातलेले, 5 मुखे आणि 3 नेत्र असलेले, मनोहर शरीराचे, गोरवर्ण त्रिशूळादी आयुधे धारण केलेली आणि भस्म रुद्राक्षांनी शोभमयान अशा त्या द्वाररक्षकांना दोघांनी नमस्कार केला. त्यांची आज्ञा घेऊन ते दुसऱ्या द्वारापाशी गेले. ते द्वारही अतिशय सुंदर, उत्तम नक्षी असलेले आणि मजबूत होते. तेथील द्वारपालाकडे आपले कार्यहेतू सांगून त्यांच्या परवानगीने ते तेथे तिसऱ्या द्वाराशी गेले. अशा प्रकारे 15 द्वारे ओलांडून ते महाद्वारापाशी आले. तेथे नंदी बसलेला होता. त्यांची अनुज्ञा घेऊन ते दोघे शिवजीच्या मंदिरात प्रवेशले. श्रीहरी आणि ब्रह्माजी शिवजीच्या सभेत गेले. तेथे अनेक प्रकारची वस्त्रे, भूषणे धारण केली. श्रेष्ठ पार्षद गण होते. सर्वांनी महेश्वरासारखे रूप धारण केले. त्या सभास्थानाचे कार्य वर्णन केले आणि ते 1 सहस्र योजनेने विस्तीर्ण चौकोनी आकाराचे अत्यंत अद्भुत आणि मनोहर होते. ते उत्तम त्या मणी आणि हिऱ्यांच्या हारांनी सजवण्यात आले होते. अमूल्य रत्नांनी बनवलेल्या कमळांनी सुशोभित होते. त्याला पद्य रागजळीत खिडक्या होत्या. त्यांना मण्याच्या जाळ्या होत्या. त्यांच्या चित्रविचित्र नक्षीकाम करण्यात आले होते. संयममंतक मण्यापासून बनवलेल्या शेकडो शिड्या होत्या. चहूकडे इंद्रनील मण्यांसारखे खांब होते. त्यावर सोन्याच्या दोऱ्यात ओवलेल्या चंदनाच्या पानांची तोरणे लावण्यात आली होती. तेथे दिव्य प्रकाश पसरला होता. सुगंधी वायू वाहत होता. ते पुष्कळ सेवक होते. सभास्थानाच्या मध्यभागी अमूल्य पसरलेला होता. सुगंधी वायू वाहत होता आणि मग त्या रत्नांपासून घडवलेले अत्यंत मनोहर सिंहासन होते. त्यावर भगवान शंकर अंबेसहित विराजमान झालेले होते. नक्षत्रामध्ये चंद्राने शोभून दिसावे त्याप्रमाणे शिवजी त्या सभेमध्ये शोभून दिसत होते. ते किरीट, कुंडले आणि रत्नमालांची विभूषणे होते. त्यांनी सर्वांगी भस्म धारण केले होते. त्याच्या हातात एक कमळ होते. ते प्रसन्न मुद्रेने समोर चाललेले नित्य बघत अंबिकेने दिलेला सुवासिक विडा सेवन करत होते. शिवगण हातात श्वेत चांबरे आणि घेऊन त्यांची सेवा करत होते. जो कोणी अंबे माताला विडा अर्पण करतो त्याच्या सर्व भक्ता पूर्ण होतात. स्वतः इथे दिलेला सुवासिक विडा शिवजी स्वतः त्यांच्या हातात आणि स्वतः त्यांनी अर्पण केलेला तो विडा अंबिकेने दिलेला सुवासिक विडा सेवन करत होते, म्हणजे ते खात होते. असे जो कोणी शिवजीला पानाचा विडा अर्पण करतो, अंबे मातेला पानाचा विडा अर्पण करतो, त्याला 4 पुरुषार्थ लाभलेले एवढे पुण्य मिळते आणि त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर असा सुवासिक विडा सेवन करत होते. शिवगण हातात श्वेत वस्त्रे चांबरे घेऊन त्यांची सेवा करत होते. सिद्धमुनी भक्तीने विनम्र होऊन त्यांची स्तुती करत होते आणि ऐश्वर्य पाहून ब्रह्माजी श्रीहरी थक्क झाले. त्यांचे डोळे दिपले गेले. शिवजी सम्मुख गेलेले त्यांना हात जोडले आणि म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही ऐश्वर्य संपन्न, गुणातीत, परमेश्वर, त्रिदेवांना उत्पन्न करणारे, निर्विकल्प, निराकार, स्वयंभू, स्वच्छने साकार देणारे, सर्वांचे कल्याण करणारे आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे महादेव, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही माया रहित, आदी माया, जगदंबा, नियता, परेच्या पलीकडचे, प्रकृती पुरुषाच्या पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे असून कार्यानुसार गुणाचे ऐश्वर्य धारण करणारे आहात. नित्य सर्वांचे स्वामी आहात. आम्ही पंडितांचे दुःख निवारण करा, आमचे रक्षण करा. तुम्ही अनाथांचे नाथ आहात, आमचे कैवारी आहात. येथे जो गोलोक आहे त्याची अधिपती भगवान श्रीकृष्ण आहे. सुदामा हा त्यांचा श्रेष्ठ पार्षद होता. प्रारब्धवश मोहग्रस्त झाला तेव्हा राधेने त्याला शाप दिला. त्यामुळे तो शंखचूड नामक दानव झाला. त्याने देवांशी युद्ध करून त्याचा पराजय केला आणि त्याचा अधिकार हिरावून घेऊन त्यांना स्वर्गातून घालवून दिले. ते सामान्य मानवाप्रमाणे पृथ्वीवर हिंडत आहे, हतबल झालेले आहेत. त्यांच्याशिवाय, तुमच्याशिवाय अन्य कोणीही नाही त्याचा वध करू शकत नाही. आमच्यावर कृपा करा, त्याचा संहार करा, आम्हाला व लोकांना सुखी करा. तुम्ही अत्यंत पराक्रमी आहात, दीन अनाथांचे सहाय्यक, सर्वांना सुख व आनंद देणारे, आपल्या दासांवर प्रेम करणारे, शरणागत वत्सल आहात. आम्ही मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहोत. आमची उपेक्षा करू नका. त्या बलवान दानवाच्या तावडीतून आमची सुटका करा. आम्ही तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. आता तुमची इच्छा असेल तसे करा. शिवजींची देवांना आश्वासन. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, ब्रह्मदेव आणि श्रीहरींची दीन वचने ऐकून शिवजी गंभीर वाणीने म्हणाले, व्यासजी, ब्रह्मदेव आणि श्रीहरीची दीन वचने ऐकून शिवजी गंभीर वाणीने म्हणाले, हे हरे, हे ब्राह्मण, तुमचे कल्याण असो. शंखचूडाचा वध निश्चित आहे, त्यामुळे तुम्ही भिवू नका. या दंभपुत्राचा सर्व वृत्तांत मी जाणतो. आता मी काय सांगतो ते ऐका. माझ्या आज्ञेने ऋषिकेश कृष्णरूप घेऊन गोलोकात अधिष्ठित झाले, पण नंतर त्यांना मोह झाला. आपण स्वतंत्र आहोत असे समजून ते स्वच्छपणे क्रीडा करू लागले. म्हणून मी निज मायेने त्याची सद्बुद्धी हरण केली. त्याच्याकडून शाप देवविला नंतर मी माया काढून घेतली. तेव्हा मोह दूर होऊन ज्ञानयुक्त झाले. बुद्धिपूर्व पदावर आल्यानंतर ते माझ्या पाशी आले. दीन मुद्रेने मला नमस्कार केला, माझी स्तुती केली. लज्जेने व्याकुळ होऊन गोलोकात घडलेला सर्व वृत्तांत मला कथन केला आणि माझे रक्षण करा अशी प्रार्थना केली. त्याची शरणाता पाहून मी प्रसन्न झालो. त्यांना धीर दिला आणि म्हणालो, तुम्ही अजिबात घाबरू नका.
मी तुमच्या रक्षणाकरता आणि कल्याणाकरता आलो आहे. जे काही घडले ते सर्व माझ्या इच्छेने घडले आहे. आता तुम्ही राधेसहित पार्षदासहित आपल्या स्थानी जा. तुम्ही ज्याला शाप दिला तो गोप भारतामध्ये दानव रूपाने जन्म घेईल. योग्य वेळ येताच तुमच्या शापाचा उद्धार करीन. हे ऐकून श्रीकृष्णांना समाधान वाटले. ते राधासह गोलोकीमध्ये राहिले. आपण स्वतंत्र नाही हे त्याच्या लक्षात आले होते. सर्व जग भगवान शिवजीच्या अधीन आहे हे जाणून मनपूर्वक माझी भक्ती करू लागली. असो, राधेच्या शापेने तोच गोप दानवराज शंखचूड झाला. ते धर्मज्ञ असला तरी देवद्रोह आहे. आपल्या दुष्ट मंत्र्याचे ऐकून देवांना पीडा देत आहे. पण मी असताना तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल. भगवान शंकर विधिहराशी अशा प्रकारे बोलत होते. एवढा श्रीकृष्ण राधेसह आणि श्रेष्ठ पार्षदासह तेथे आले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला. श्रीहरी ब्रह्माजींची भेट करून घेतली. आसनस्थ झाले. म्हणून शिवजी, तुम्ही परब्रह्म परमेश्वर आहात. सरत पुरुषाची श्रेष्ठ गती आहात. समस्त विश्व तुमच्या अधीन आहे. ते तुमच्या इच्छेने चालत आहे. तुम्ही सर्वव्यापी सनातन परमज्योती आहात. तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. तुमच्यामुळेच आम्ही सनात आहात. हे गिरीश गौरीश, मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. मी तुम्हाला शरण आले. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी पूर्वी मोहग्रस्त होऊन स्वतःला स्वतंत्र समजून वागत होतो. त्याचे फळ मला मिळाले. माझा सुदामा नामक पार्षद राधेच्या शापेने दानव कुळात जन्म देऊन फारच उपद्रव होत आहे. आमचे रक्षण कर. आमच्या शापाचाही उद्धार कर. शिवजी म्हणाले, हे श्रीकृष्ण, तुमचे कल्याण असो. तुम्ही जे काही केले ते सर्व माझ्याच इच्छेने केले आहे, म्हणून भिवू नका. तुम्ही माझ्या स्थानी जा. मी परात्पर आहे हे लक्षात ठेवून वागा आणि आपले अधिकार सावधपणे चालवा. राधा आणि पार्षदाच्या साह्याने आपले कार्य व्यवस्थित करा. वाराह कल्पात तुम्ही राधेसह शाप भोगण्याकरता जाल. त्यानंतर आपल्या स्थानी जाल आणि तुम्ही शंखचूड दानवाचे घराणे घेऊन येथे आले आहात. श्रीहरी आणि ब्रह्माजी त्याचा अत्याचाराचा पाडा वाचत आहे. त्या दानवराजाने देवांना सत्रस्त केले आहे आणि अधिकार काढून घेऊन त्यांची दुर्दशा केली आहे. त्यांचे दुःख नाहीसे करणार आहात. मग ते श्रीहरी ब्रह्माजींना उद्देशून म्हणाले, तुम्ही देवांकडे जाऊन येथील सर्व वृत्तांत सांगा. त्यामुळे त्यांना आनंद होईल. ते निर्भय होतील. कैलासवासी भगवान रुद्र हे पूर्णाशाने माझे स्वरूप आहे. देवांचे कार्य करण्यासाठी मी ते रूप धारण केले आहे. ते एक रूपच आहोत. आमच्यात काहीही भेद नाही. तुम्ही देवांसह सर्व मुनी त्याची सेवा करतात. शिवजींचे बोलणे ऐकून त्या सर्वांना खरोखर समाधान वाटले. भगवान श्रीकृष्ण राधेसह गोलोकी गेले. ब्रह्माजी आणि श्रीहरींनी शिवजींना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. शिवलोकातील सभेबाहेर येऊन ते तेथे उपस्थित असलेल्या देवांना सर्व वृत्तांत सांगितला. मग ते आपापल्या लोकी गेले. त्यांनी इतर देवांना आणि ऋषीजनांनाही वर्तमान सांगितले. त्यामुळे सर्वांना अत्यानंद झाला. काही दिवसांनी देवांना घेऊन ब्रह्माजी आणि श्रीहरी कैलास पर्वतावर गेले. त्यांनी पार्वती वल्लभ महेश्वरांना पाहिले. त्यांना नमस्कार केला आणि सदोगत होऊन म्हणाले, गिरजानाथा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. शंखचूड आमचा शत्रू आहे. त्याने मोठे युद्ध करून आमचा पराभव केला आहे. कोणीही तेथे जाण्याचे धाडस करत नाही. आमच्यावर कृपा करा. दैत्यराजाचा संहार करून त्यांच्या भयापासून व त्रासापासून आम्हाला मुक्त करा. त्याची विनवणी ऐकून भगवान शंकरांना दया आली व किंचित हसून म्हणाले, ब्रह्माजी, श्रीहरी आणि देवांनी तुमची काळजी करू नका. निर्भय होऊन आपापल्या स्थानी जा. मी शंखचूडाचा आणि त्याच्या हस्तांकाचा लवकरच वध करतो. महेश्वराचे हे अमृतसारखे बोलणे ऐकून देव प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले. तर मित्रांनो, हे राहिली तुलसी आणि शंखचूडाची कहाणी. पुढे अजून छान कथा आहे त्यांच्या लग्नाची. त्याची तर आपण पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या त्यांच्या लग्नाच्या कथा येणार आहेत. तर त्यांचा संवाद कसा झालेला आहे, भद्रकालीचं वीरभद्रकालीचं रूप, शंखचूडाशी युद्ध कसे केले आहे, तुलसीचा आणि श्रीविष्णूचा शाप, हे संपूर्ण आख्यान आपले हे दुर्गा पुराणमध्ये येणार आहे. तर हे संपूर्ण आख्यान ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मी खूप प्रयत्न करते, टाईम काढून अर्धा तास काढून मी तुमच्यापर्यंत ह्या कथा पोचवते. तुम्ही समजू शकणार, मे महिना चालू आहे तर पार्लरचं सीझन एकदम टफ राहतो. तर कसा तरी अर्धा तास काढून तुमच्यापर्यंत कथा पोचत आहे. तर माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. लिंग पुराण बी तुम्हाला खूप छान आवडेल. भस्माची कथा, रुद्राक्षाची महिमा तिथं येईल. तर लिंग पुराण पण तुम्ही शालिनी भक्तिसागर अर्ध्या तासाचंच आहे तिकडे पण, तर ते लिंग पुराण पण ऐकण्याचे कोशिश करावी. तर मित्रांनो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. जय श्री महाकाल, जय माता दी.